राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. मित्रांनो, आज आपण रिव्ह्यू करणार आहोत सॉलिस कंपनीकडून येणारे ट्रॅक्टर, जे की 5015E 2026 50 HP ट्रॅक्टर आहे मित्रांनो. आणि हे जे ट्रॅक्टर सॉलिस कंपनीकडून आपले येऊन जाईल मित्रांनो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ट्रॅक्टरचा एक रिव्ह्यू करणार आहोत, जे की प्रॉपर मराठीमध्ये राहणार आहे. मॉडेल वगैरे मित्रांनो 5015 आहे ईमध्ये, जे की आपल्याला येऊन जाते 50 HP मध्ये ट्रॅक्टर मित्रांनो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे मी या सॉलिसमध्ये जे 50 HP ट्रॅक्टर देते कंपनी, याच्यामध्ये आपल्या काय काय फीचर्स वगैरे जातात, जे की आपल्याला दुसऱ्या ट्रॅक्टरमध्ये येत नाही मित्रांनो. आणि तुम्हाला प्राइसिंग वगैरे माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही शोरूमला कॉल वगैरे करू शकता. हे नंबर करत ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे मित्रांनो. बाकी ट्रॅक्टरचा चाबी वगैरे मित्रांनो या प्रकारे येऊन जाईल आपल्याला. बाकी याच्यामध्ये आपण जर बघायला गेलो LED लाईट वगैरे सगळे आपल्या कंपनीने दिलेले याच्यामध्ये, ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर मित्रांनो, सध्याचे आपण LED लाईट वगैरे चालू केलेले आहेत. आता आपण बोलूया आपल्या जे ट्रॅक्टर वगैरे याचं जे रेटेड इंजिन RPM वगैरे असते ते आपल्याला 2000 पर्यंत आहे मित्रांनो. याची इंजिन सिस्टम वगैरे आहे ती आपल्याला 3054 सिस्टममध्ये आपल्याला येऊन जाईल, जे की 3 सिलेंडर इंजिन आहे मित्रांनो. बाकी मित्रांनो, हा जो ट्रॅक्टर आहे आपला तसा 50 HP मध्ये आहे. आणि याची जे टॉर्क वगैरे भेटायला आपल्याला ते आपल्याला येऊन जाते 210 न्यूटन संघ 3 सिलेंडर इंजिन आहे मित्रांनो. अजून आपण जर बघायला गेलो पाहिजे म्हणजे जे एअर फिल्टर वगैरे असते ते आपल्याला ड्राय टाईप मिळून जाईल. जे कूलिंग सिस्टम वगैरे असते मित्रांनो ते आपले वॉटर कूलंट टाईप आपल्याला मिळून जाते ट्रॅक्टरमध्ये. बाकी तुम्हाला 4 सिलेंडर इंजिन वगैरे असते मित्रांनो, ते पण आपल्या सॉलिड ट्रॅक्टर देऊन जाईल. तुम्हाला 4 सिलेंडरवाला ट्रॅक्टरचा जर रिव्ह्यू वगैरे बघायचा असेल तर आपल्याला कमेंट करू शकता मित्रांनो. तुमच्यासाठी लवकरात लवकर व्हिडिओ तसा येऊन जाईल. बाकी मित्रांनो, जे आपल्या गाडीमध्ये आपल्या ट्रॅक्टरमध्ये जे क्लच वगैरे आहे ते आपल्या सिंगल आणि ड्युअल दोन्ही आपल्याला अवेलेबल आहेत. तर तुमच्या हिशोबाने तुम्ही जे पाहिजे ते घेऊ शकता मित्रांनो. आणि मित्रांनो, हा जो ट्रॅक्टर आहे 2 व्हील ड्राईव्हमध्ये आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला 4 व्हील ड्राईव्ह वगैरे पण येऊन जाते. कारण की 50 HP वर आपल्याला 4 व्हील ड्राईव्ह वगैरे मिळते मित्रांनो नॉर्मली. नंतर आपण बघा गेलो आपल्या ट्रॅक्टरच्या गेअर वगैरेबद्दल, तर फॉरवर्डमध्ये मित्रांनो तसे आपल्या 10 गेअर दिलेले आहेत. आणि रिव्हर्समध्ये आपले 5 गेअर दिलेले आहेत मित्रांनो. म्हणजे ज्यामध्ये हायमध्ये 5 येतं, लोमध्ये 5 येतं मित्रांनो, आणि रिव्हर्समध्ये 5 येतं. टोटल याच्यामध्ये असे 15 गेअर दिलेले आहेत. त्यानंतर आपण बघायला गेलो आपल्या मित्रांनो आपल्या PTOची जी पॉवर वगैरे असते म्हणजे PTO RPM वगैरे, तर ती आपल्याला 540 मल्टी PTO आहे. आणि ज्याचं HP वगैरे म्हणता येईल आपल्याला PTOची, ती आपल्याला 43 HP मध्ये आपल्याला मिळून जाते मित्रांनो. आणि याच्या म्हणजे डिझेल टँक वगैरे दिलं कंपनीनं, ते आपल्याला येऊन जाते 44 लिटरमध्ये. तर सफिशियंट आहे मित्रांनो. बाकीच्या सेन्सर वगैरे पण चांगले दिलेले आहेत कंपनीने, म्हणजे लांबी वगैरे ते आपल्याला 3600 mm मध्ये मिळून जाईल. ज्याची रुंदी वगैरे मित्रांनो ती 1830 mm पासून ते 1830 mm पण आपल्याला मिळून जाईल मित्रांनो. त्यानंतर आपण जर बघायला गेलो आपल्या ट्रॅक्टरच्या जसं की व्हीलबेस वगैरेबद्दल, तर ते आपल्याला 2000 mm मध्ये मिळून जाईल मित्रांनो. आणि या ट्रॅक्टरचे टोटल जे वेट वगैरे आहे ते आपल्याला मिळून जाते 2060 kg मध्ये आपल्याला मिळून जाते. बाकी याची जी लिफ्टिंग कॅपॅसिटी वगैरे असते मित्रांनो ते आपल्याला 2000 kg दिलेली कंपनीने. आणि याची जी वॉरंटी वगैरे ती आपल्या 5 वर्षाची येऊन जाते. तर या प्रकारे या ट्रॅक्टरचे काही फीचर्स वगैरे जातील मित्रांनो. आता आपण याची एकदा LED लाईट वगैरे चालू करूया, जे काही मेन फीचर्स वगैरे आहेत. बाकी मित्रांनो, सध्या आपण याचे LED लाईट वगैरे चालू केलेले आहेत, म्हणजेच की आपल्याला हे हॅलोजन म्हणजे प्रोजेक्टर दिलेले कंपनीने. कारण की सरकारचं म्हणणं आहे बघा की जे ट्रॅक्टर 50च्या स्पीडच्या पेक्षा जास्त चालेल त्याला LED मध्ये लाईट वगैरे म्हणजे पाहिजेतच. तर त्यामुळे काय सॉलिसनं आपल्या या ट्रॅक्टरमध्ये दिलेले आहेत, आपल्याला तुम्ही बघू शकता इकडे पण दिलेले आहेत. तर याच्यामध्ये जे लाईट वगैरे दिलेले आपले ऑल LED आहेत, जे की आपल्या हे हाय बीमसाठी आहेत, खाली आपल्या लो बीमसाठी येऊन जातील. ह्याचे स्विच आपल्या तिथं दिलेले आहेत. बाकी आपल्याला सॉलिसची बॅजिंग वगैरे ही प्रॉपर येऊन जाईल मित्रांनो. ब्लॅक ग्रिल वगैरे आपल्या येऊन जाते. त्यानंतर आपण बघायला पाहिजे जे शो वगैरे दिलेलं समोर बंपर टाईप, तर मित्रांनो बंपरचं जे वजन वगैरे हे आपल्याला 90 kg दिलेलं आहे. आणि तुम्ही पाहिजे असेल तर याच्यामध्ये एक्स्ट्रा वजन पण लावू शकता, जे की 120 पर्यंत येऊन जाईल मित्रांनो. जेणेकरून तुमचं ट्रॅक्टर संपूर्ण असं वरी जाणारच नाही. त्यानंतर आपण बघायला आपल्या ट्रॅक्टरच्या टायर वगैरेबद्दल, तर या समोरच्या टायरमध्ये तुम्हाला काही मोठी साईज भेटणार नाही मित्रांनो. म्हणजेच की 7.5-16चे टायर येऊन जाते. याच्यामध्ये 750-16चा टायर येऊन जाते, जे की MRFचा आहे मित्रांनो, ट्यूबलेस टायर वगैरे. तेच आपण जर मागच्या टायराकडे बघायला गेलो आपण, तर मागं आपल्याला 16चा टायर वगैरे येऊन जाते, म्हणजे MRFचा आहे. 14-28चा टायर वगैरे येऊन जाते याच्यामध्ये. 16चा पाहिजे 16चा पण तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाईल. तर तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला जे मॉडेल पाहिजे त्याच्यावरती. बाकी 5015 म्हणजे CE मॉडेल आहे आपल्याला, हे 50 HP. याच्यामध्ये आपल्याला 4 व्हील ड्राईव्हवाला पण अवेलेबल आहे, तर तुम्ही त्याच्याकडे पण जाऊ शकता. बाकी आता कारमध्ये हँडब्रेक वगैरे मिळते, आपल्या ट्रॅक्टरमध्ये पण आपल्याला येऊन जाईल. तर ते फीचर्स आपल्याला सॉलिस इथं आपल्याला दिलेले आहे. ब्रेक दाबलं तुम्ही रिलीज करू शकता, आणि ब्रेक दाबल्यानंतर याला रिलीज पण करू शकता, आणि त्याला ॲक्टिव्ह पण इथून याला करू शकता मित्रांनो. बाकी स्प्रिंग सीट वगैरे आपल्या इथं दिलेली आहे या प्रकारे. तर आणि मित्रांनो, जे आपलं 5015ची जी सिरीज वगैरे ते आपल्या इथे येऊन जाईल. 5015चं जे मॉडेल वगैरे आहे, सॉलिसची बॅजिंग इथं दिलेली आपल्याला प्रॉपर प्रकारे. जी बॅजिंग वगैरे मित्रांनो 5015ची इथे आपल्या इथं दिलेली आहे. आणि या बाजूला आपल्याला सॉलिसची बॅजिंग वगैरे येऊन जाईल मित्रांनो. साईडला आपण जर बघायला गेलो इथं आपल्याला तर सिरीजची आपली बॅजिंग वगैरे येऊन जाईल, जे आपलं सिरीजचं मॉडेल वगैरे आहे मित्रांनो.
बाकी सायलेन्सर वगैरे या प्रकारे आपल्याला येऊन जाईल. नॉर्मल एक मिरर वगैरे येऊन जाते आपल्याला. बाकीचे लाईट वगैरे मित्रांनो जे इंडिकेटर्स वगैरे LED मध्ये येऊन जाते आणि जी इथं पण जे लाईट वगैरे हे पण आपल्या LED मध्येच येऊन जाते आपल्याला. आणि यामध्ये आपल्याला साईडमध्ये आपल्या गिअर म्हणजे सेंटरमध्ये गिअर वगैरे येत नाही, ज्याच्यामध्ये साईडमध्ये आपल्या येऊन जाते सगळ्या मॉडेलमध्ये यांच्यापाशी. बाकी आपण जर बघायला गेलो बा एकदा याच्या बाकी मित्रांनो याच्यामध्ये अजून एक पॉईंट दिलेला आहे, म्हणजेच की तुमचं जर आता जसं पॉवर शेअरिंगवर आहे याचं जर ऑइल वगैरे तर कधी संपलं तुम्हाला पूर्ण ऑइल बदलायचं काम नाही आहे. तुम्हाला नाही का याच्या आधी तुम्हाला एक दिलेलं ऑइलचं जे नाही का तुमचं पॉवर शेअरिंगचं ऑइल वगैरे त्यात निराईल तर तुम्हाला खराब जर झालं तुम्हाला तेवढंच ते बदलायचं काम आहे, पूर्ण ऑइल बदलायचं काम वगैरे नाही आहे. तर हे एक चांगलं याच्यामध्ये फीचर्सवर येऊन जाईल. बाकी जे टूलकिट वगैरे आहे ते आपल्या इथं दिलेली कंपनी, ज्यामध्ये तुम्ही तुमचे म्हणजे पाहिजे सामान ठेवू शकता. बाकी 2 फुस्टे वगैरे दिले आपल्या साड्यासाठी, जेणेकरून काय याच्यामध्ये आपण आरामात चढू शकतो. 5 वर्षाची वॉरंटी वगैरे दिलेली कंपनीने. बाकी जे मीटर वगैरे दिलेलं मित्रांनो, जे मीटर या प्रकारे आपल्या येऊन जाईल, जे की डिजिटल मीटर वगैरे आहे. 25पर्यंत याची स्पीड दिलेली आहे याच्यावरती. पण हे आपण जर रोडच्या नुसार जर पाहायला गेलो तर हे म्हणजेच की 50-52ची स्पीड आरामात पकडून जाते. त्यामुळे नाही का याच्यामध्ये आपल्या LED लाईट वगैरे दिलेली आहे कंपनीद्वारा. बाकी तर डिझेलची इन्फॉर्मेशन आपल्या इथे येऊन जाईल मित्रांनो. या बाजूला टेम्परेचर वगैरे येऊन जाते, शेअरिंगवर या प्रकारे येऊन जाईल, जे की आपलं पॉवर शेअरिंगवर आहे. बाकीचं RPM आपली या बाजूला येऊन जाते. आणि साईडला आपण जर बघायला गेलो इथं तर आपले जे हजर बटन आहे याची फीचर्स आपल्या इथं दिले आहेत मित्रांनो. बाकी इथं अपर वगैरे तुम्ही याला का इथून सेट वगैरे करू शकता, जे आपले हेडलाईट वगैरे आहे इथं. बाकी त्याचे कंट्रोल आपल्या इथं दिलेले आहेत, म्हणजे DRS ऑन करायचे का हॉर्न वगैरे या प्रकारचं हॉर्न वगैरे आहे. आणि त्याचे साऊंड वगैरे पण हे पण एकदम लाईट वगैरे आहे. हे न्यूट्रल आहे कसं तर ट्रॅक्टरच्या आवाज वगैरेबद्दल जर बघायचं असं आपल्याला तर या प्रकारे त्याचा आवाज वगैरे ते आपले मिळून जाईल मित्रांनो. आणि याच्यामध्ये जे आपल्याला खाली तर आपल्याला RPM वगैरे इथे येऊन जाते आपल्याला पायापाशी, पण इथं पण आपल्याला दिलेलं आहे. तर याचा आवाज वगैरे बघायचा असेल या प्रकारचं जे RPM वगैरे ते आपल्याला येऊन जाते, याचा आवाज वगैरे पण. बाकी तर आपल्याला जी इन्फॉर्मेशन असते ते आपल्याला येऊन जाते. आणि आपल्या चाबी सिस्टीम नाही मित्रांनो, म्हणजेच की चाबी बंद केली बंद वगैरे नाही होणार आहे. आपल्याला खाली स्विच दिलेले ते तुम्ही इथे बघू शकता. इथून तुम्हाला याला बंद करावं लागेल, तेव्हा आपल्या ट्रॅक्टर बंद होऊन जाईल. त्यानंतर जे हँडब्रेक वगैरे आहे त्याला जर तुम्हाला ॲक्टिवेट करायचं असेल, तुम्हाला जे आपले ब्रेक वगैरे याला दाबून नाही का तुम्ही याला शिफ्ट करू शकता. जसं की तुम्ही नॉर्मली असं उचललं हे निघून जाईल. आणि याला लावायचं असेल तर शिफ्ट करण्याचं फक्त फिरवायचं काम आहे, एकदम सोपं आहे. बाकी गेअर वगैरे मित्रांनो नॉर्मली आपल्या ट्रॅक्टरमध्ये 4 गेअर येतात, याच्यामध्ये आपल्याला तसे 5 गेअर वगैरे दिले कंपनीने. आणि हा न्यूट्रल, आणि जर आपला हा गेअर न्यूट्रल होत नाही तर आपला ट्रॅक्टर पण चालू होत नाही. बाकी मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला लोचा गिअर आहे, हायचा गिअर आहे, आणि बाकी रिवर्स वगैरे इथे येऊन जाईल आपल्याला. बाकी इथं जसं स्टेअरिंग वगैरे एकदम लाईट वेटेड आहे आणि पॉवर स्टेअरिंग टाईप आपल्याला मिळून जाते. बाकी चार्जिंग पण वगैरे आपण जर बघायला गेलो तर आपल्या खाली इथे येऊन जाते आपल्याला या प्रकारे, जी काय आपल्याला येऊन जाते 12 वोल्ट संघ. बाकी याच्यातनी फोल्ड व्हायसाठी जागावर तशी दिलेली नाही आहे. बाकी इथं पण आपल्याला रबर टाईप आपल्याला येऊन जाते. तर या प्रकारे याचं जे स्टेअरिंगवर आपल्या इथे येऊन जाईल. बाकी इथं जे डिझेल टाकी दिलेली आहे ती आपल्याला 44 लिटर संघ दिलेली आहे. तर चांगल्या प्रकारे याच्यामध्ये जे डिझेल वगैरे बसून जाईल मित्रांनो. त्यानंतर आपण बघायला गेलो जसं की इथं याचे जसे टाफे वगैरेचे कंट्रोल वगैरे असतात ते आपल्या इथं दिलेले आहेत प्रॉपर या प्रकारे. आणि या बाजूला आपल्या येऊन जातील याचे जे PTOचे गेअर वगैरे असतात ते आपल्या इथं दिले आहेत मित्रांनो. आणि याच्यामध्ये आपल्याला साईड म्हणजे सेंटरमध्ये आपल्याला येणार नाही, सगळं आपल्या साईडमध्येच येऊन जाईल याच्यामध्ये. आता आपण एकदा नाही कायचं रिअर वगैरे जाऊया, पाठीमागून बोलूया एकदा. पाठीमागून आपण बघायला गेलो तर याचे जसं की PTO वगैरे ते आपल्याला खाली इथं दिलेलं आहे, जे की आपलं 540 मल्टीस्पीड PTO वगैरे येऊन जाते. बाकी याची जे तुम्हाला काय पिन वगैरे लावायचे ते तुम्हाला इथं दिलेले आहेत. बाकी इथं आपल्याला रिफ्लेक्टर वगैरे येऊन जाते, जे की सेफ्टीसाठी बढिया आहे. बाकी बॉटल ठेवण्यासाठी जागा इथं दिलेली आपल्याला. आणि त्यानंतर आपण बघायला बुवा जे बाकी जे हत्ते वगैरे असतात ते आपली या प्रकारे इथं दिलेले आहेत आपल्याला. आणि तुम्हाला जर याच्यामध्ये जर टायर साईज उंच पाहिजे असेल, मोठी पाहिजे असेल, तुम्हाला हायर मॉडेलकडे जावं लागेल. किंवा समोरचे टायर आणि मागचे टायर पण तुम्हाला उंच पाहिजे असतील, जाडजूड पाहिजे असतील, तुम्हाला 4 ट्रॅक्टरकडे जावं लागेल. त्यामुळे तुम्हाला चांगली HP मिळून जाईल, जास्त पॉवर वगैरे पण येऊन जाते. कंपेअर करायला गेलं आपलं 50-15 तर, कारण की हे 50 HP येऊन जाते फक्त 2 व्हील ड्राईव्हमध्ये येऊन जाते. तुम्हाला 4 व्हील पाहिजे असेल तर 4 व्हील वगैरे पण येऊन जाते. बाकीचे जे ब्रेक लाईट वगैरे आहे हे आपल्या LED मध्ये येऊन जाते, जे की आपल्याला बघू शकता या प्रकारे. बाकी इंडिकेटर्स वगैरे इथे येऊन जातील. बाकी जे लाईट वगैरे ही आपल्याला इथे येऊन जाते, याचं कंट्रोल वगैरे आपल्या पाठीमागे इथं दिलेलं आपल्याला. या प्रकारे तुम्ही याला ऑन वगैरे करू शकता, जे की याचं कंट्रोल इथं दिलेलं आपल्याला, जे की हॅलोजनमध्ये येऊन जाते. म्हणजे की शेतात रातच्यान काम करताना तुम्हाला चांगलं थ्रो वगैरे मिळून जाते मित्रांनो. बाकी नंबर प्लेटसाठी जागा वगैरे इथं दिलेली कंपनीने. बाकी टाली वगैरे तुम्ही इथं अटॅच करू शकता. बघा गेलो याच्यामध्ये जास्त काय ॲक्सेसरी आपल्याला तशी येत नाही आहे. बाकी तुम्हाला मोठंच जर पाहिजे असेल ट्रॅक्टर तर तुम्ही नाही का म्हणजेच की आपलं 50-15 मध्ये नाही का तुम्ही 4 व्हील ड्राईव्ह पण घेऊ शकता.
बाकीची जी मिनिमम डाऊन पेमेंट असते तुम्हाला म्हणजेच की 1 ते 1.5 लाखापर्यंत आपल्याला भरावं लागेल. बाकी याच्या अजून माहितीसाठी तुम्ही शोरूमला कॉल वगैरे करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला याची अजून इन्फॉर्मेशन पण मिळून जाईल. याची एक्सचेंज प्राईस, ऑन रोड प्राईस वगैरे काय आहे ते पण तुम्हाला मिळून जाईल. म्हणजेच की एका टाईपमध्ये कोटेशन वगैरे मिळून जाईल मित्रांनो. तर तुम्हाला आपला सॉलिस ट्रॅक्टरचा जे 50 HP याचा तुम्हाला रिव्ह्यू करा कसा वाटला मराठीमध्ये कमेंट करून सांगा. आणि यानंतर तुम्हाला कोणत्या ट्रॅक्टरचा रिव्ह्यू करा बघायचा असेल ते पण कमेंट करून सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. राम सगळ्यांना. आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तुमच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. राम सगळ्यांना.